बातमी येते अमरावतीमधनं, कारण अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची अक्षरशः फसवणूक झाल्याचा प्रकार हा समोर आलाय। सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं। प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यासाठी अमरावतीमधून 450 भाविक गेले होते, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही। त्यांच्या आयोजकांनी फसवणूक केल्याचा आरोप भाविकांनी केलाय आणि त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं भाविक आक्रमक झाले। अमरावती जिल्हा दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारही केली। अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर आपली दलाली करण्यासाठी मोफत प्रवास आणि मोफत ती प्रयागराजची यात्रा करतो म्हणून इथून हिरवी झेंडी दाखवून नंतर फार मोठा वाजागाजा करून हिंदुत्वाचे नारे देत त्या लोकांना रवाना केले आणि तिथं अनेक लोकांची फसवणूक करून पैसे मागितले, पैसे उकळले आणि शेवटी त्यांना जेवणाची किंवा इतर कुठलीच व्यवस्था न करता त्यांच्याजवळून पैसे घेतले आणि त्यांना पूर्ण वाऱ्यावर सोडले। आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 6,000 रुपये द्यायचे आहे, तुम्हाला 2 टाईमचा चहा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळेल। तिथे प्रयागराजमध्ये हे काही व्यवस्था केलेली नाही। आम्हाला घास बसते ना, जे गुराढोरांना जी घास चारतात त्या घासवर झोपायला लावला। 20 बाय 20च्या पेंडॉलमध्ये 450 जणांना आम्हाला झोपायला सांगितलं। आमची मागणी ही आहे की आम्हाला आमचे पैसे परत करा आणि आम्हाला सूरज मिश्रावर जी कंप्लेंट आहे त्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्या। आमचा जो छळ झालेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घ्या म्हणून।